मला वाटतं माझा मराठा मोठा व्हा, पक्षाला वाटतं त्यांचा नेता पक्ष मोठा व्हा. सोलापूरला अडचणी होत्या. सोलापूरचे लोक मला भेटले रस्त्यानं, एवढी गर्दी होती. आपल्या चॅनलचे लोक साक्षीदार आहेत, लोक भेटलेच मला. तिथं पूर होतं, परत ते स्टेडियमचं तिथल्या सभागृहाचं जळीत झालं होतं, अनेक तिथे संकट होतं. म्हणजे बरं याच्या पलीकडे जाऊ आपण, एखादा अर्धा जिल्हा नसतो ना, पण सगळ्या पक्षात सगळे जिल्हे असतात. पण देवेंद्र फडणवीसने काय केलं, माझ्यावर षडयंत्र. लोकशाही चालवणारे सुद्धा सरकारचं ऐकायला लागले. त्यांनी आमच्या बाजूला आहे पाहिजे, लगेच दौरा गुंडाळणार. अरे एवढी मस्ती देवेंद्र फडणवीस ऐकून, एवढी मस्ती. देवेंद्र फडणवीस किती दिवस पर्यंत 2-3 महिने, त्याच्यानंतर गोरगरिबात आल्यावर तू काय करशील, तू काय करशील? असं नसतं. व्यासपीठ लोकशाहीचं हे सामान्य जनतेसाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी असतं, माजल्यासारखं करायला नसतं. माज नसायला पाहिजे अंगात, आपल्या अंगात जात नसायला पाहिजे, जात नसायला पाहिजे, न्याय असायला पाहिजे. त्याला लोकशाहीचं व्यासपीठ म्हणलं जातं. आणि तू देवेंद्र फडणवीस ऐकतो, 11 महिने झालं तू आमचा माणूस फुटला की नेऊन बसतो, मुलाखत देतो. तो ऐकायला पाहिजे. आमच्यातला कोणी नाराज असला लगेच बोलून येतो. आता बी उंची काय झालं नुसतं चुकच शोध होते आमची. अरे तू काय माणूस आहे का? उंची काय चूक झाली की लगेच उंडाळा दौरा. अरे बघ आता कसा खोटा ठोकलाय पुणे विकला. आता काय करतो, आता असं नसतं. वेळ येत असते प्रत्येकाची. आज तुझ्याकडे व्यासपीठ म्हणून बोलत असतील, उद्या वेळ बदलत असते, आमची बदलत. असं बोलायचं नाही. तुमच्यात एवढा जातीवाद ठाकून भरलेला नाही पाहिजे.